नमस्कार. हॅपी रांगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण झटकीपट होणारी 5 ते 5 ठिपक्यांची रांगोळी काढणार आहोत. भरपूर 5 ते 5 ठिपक्यांच्या रांगोळ्या ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन किंवा आय बटनवर प्रेस करून देखील बघू शकतात. तशीच आज देखील आपण एक 5 ते 5 ठिपक्यांची एकदम पटकन होणारी रांगोळी बघणार आहोत. ही रांगोळी तुम्ही देवाजवळ देखील देवाऱ्याच्या पुढे काढू शकतात आणि रंग नाही भरला तरी ही रांगोळी खूप छान दिसते. म्हणून तुम्ही रंग नाही भरला तरी चालेल या रांगोळीसाठी. तर सुरुवातीला आपण रांगोळीला लागणारी ठिपकी काढून घेऊयात. तर आता आपण 5 ते 5 ठिपके रांगोळीला लागणारे काढलेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला सर्वात पहिले एक ट्रायंगल काढून घ्यायचा आहे. तर हे जे टोकाचे ठिपके आहेत हे 1 2 3 यांच्यावर असं आपण एक ट्रायंगल तयार करून घेऊ. आपल्याला हे सर्व बाजूंनी असंच करून घ्यायचं आहे. तर आता ह्यानंतर आपण एक स्क्वेअर काढून घेऊ. हे 1 2 3 हे जे 3 ठिपके आहेत ते आणि परत हे 1 2 3 म्हणजे हे असे प्रत्येकी 3 ठिपक्यांवर आपल्याला एक स्क्वेअर काढून घेऊ आपण. आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये अशा क्रॉसमध्ये 3-3 रेषा काढायच्या आहेत. आता एवढं काढून झाल्यानंतर आता हे जे आपण ट्रायंगल काढलेले होते यांच्यावर आपल्याला उभ्या 2 रेषा आणि आडव्या 2 रेषा आपण मारून घेऊयात. आता यानंतर आपल्याला फक्त एक अर्ध गोलाकार काढून घ्यायचा आहे. ही जी उभी रेष आहे या उभी रेषेला त्याच्या बाजूचा जो ट्रायंगल आहे त्याच्या बाजूची ही जी मधली उभी रेष आहे यांना आपण असं जोडून घेऊ. आता यानंतर इकडची ही जी मधली रेष आहे छोटी तसेच ही जी रेष आहे तर याला देखील आपण असाच सेम अर्धगोलाकार काढून घ्यायचा आहे. यानंतर आता ही जी मधली रेष आहे उभी ती आणि इकडची उभी मधली रेष त्यांना जोडून पण असाच आकार तयार करून घेऊ. आता इकडे पण ही जी आडवी रेष आहे मधली आणि इकडची जी छोटी मधली आडवी रेष आहे ह्या ट्रायंगलची त्यांना जोडून देखील आपण सेम याच्यासारखाच आकार तयार करून घेऊ.
तर आता यानंतर आपण मधल्या रेषा घेतल्या होत्या, तर त्याच्यानंतर आता ही जी एक उभी रेष उरलेली आहे तर त्यांना पण आपण असाच आकार तयार करून जोडून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला सर्व बाजूंनी करून घ्यायचं आहे. आपल्याला हे जे टोक आहे म्हणजे हा जो आपण स्क्वेअर तयार केला होता याचं हे जे टोक आहे ते परत असा अर्ध गोलाकार तयार करून ह्या टोकाला जोडायचं आहे फक्त, आणि मग नंतर परत असाच गोलाकार तयार करून इथलं टोक याला जोडायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात की अगदी पटकन आपण ही 5 ते 5 ठिपक्यांची रांगोळी काढली आहे. तर तुम्ही कलर नाही भरला तरी चालेल या रांगोळीमध्ये आणि रांगोळी दिसायला खूपच छान दिसते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत ही रांगोळी शेअर करा. आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच भरपूर सारे रांगोळीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.